ऑपरेशन सुरू झालं सर्पविनाश. म्हणजे जिथे कुठे सर्प भेटेल ना त्याला पकडायचं आणि त्याला तिथंच मारायचं. मग सर्पविनाश सुरू झालं आणि मग आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की हायडाऊट आहे आणि त्या हायडाऊटमध्ये 5 टेररिस्ट लपलेले आहेत. खडी पहाडी होती, चढत राहिलो, पाठीवरती वेट होतं. त्यावेळेला मी हवालदार होतो आणि सकाळी ज्यावेळेला आम्ही तिथं पोहोचलो त्यावेळेला आम्ही स्कॉर्डन केलं. जो इन्फॉर्मेशन होता त्याने सांगितलं की हा हायडाऊटचा पॉईंट आहे आणि तिथनं टेररिस्ट बाहेर येईल तर मग आम्ही त्याला शूट करायचं म्हणून आम्ही तिथं बसून. त्याच वेळेला मग आम्हाला आहट आली की आणखी कोणीतरी येत आहे. मी थोडंसं असं उठून बघितलं, AK-47 एक बुलेट अशी आली इथनं आणि पुढे माझं बुलेट जॅकेट होतं, टच झाली आतमध्ये. ऑन द स्पॉट मी खाली पडलो. पहिल्यांदा हेलिकॉप्टर आलं सकाळी 9:30 आणि मला गोळी लागली होती सकाळी 5:30 वाजता. एवढा वेळ मी तिथं तडपत होतो. ज्या वेळेला साधारण माणूस घराच्या बाहेर निघायला हिंमत करत नाही त्यावेळेला आम्ही निघतो आणि केवळ निघत नाही तर ऑपरेशन सक्सेस करून वापस येतो. म्हणून म्हटलं जातं मुश्किल वक्त कमांडो साथ.